रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाशी संलग्न असलेल्या ख्रिश्चन आघाडीच्या पुणे शहराध्यक्षपदी ख्रिस्तोफर राजमनी यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह त्यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। ख्रिस्तोफर राजमनी यांच्या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे। आगामी काळात पुणे शहरातील ख्रिश्चन बांधवांचे प्रश्न सोडवणे, समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे याला आपलं प्राधान्य असेल असा विश्वास राजमनी यांनी यावेळी व्यक्त केला। त्यांच्या या नियुक्तीमुळे शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह पाहायला मिळतोय। आणि मला सर्वात प्रथम धन्यवाद द्यायचं श्री केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले साहेब यांना मनापासून आभार व्यक्त करतोय की ते मला हे नियुक्तीपत्र दिलेलं आणि माझं पुणे शहर अध्यक्षला श्री संजय सोनवणे साहेब व श्री बालासाहेब महाराष्ट्र सचिव त्यांना बी माझा धन्यवाद आहे। तर त्यांना त्यांनी लोकांनी मला नियुक्ती केली। आता प्रथम माझं नियुक्ती झाल्या बाबतीत मी फक्त एवढंच सांगू इच्छितो का ते का मला नियुक्ती का केले मला ते माहीत नाही, बट मला ख्रिश्चन समाजासाठी काही ना काही चांगलं काम करायचं। आजपर्यंत सगळे लोक करतात हे, सर्व धर्म लोकांचं अध्यक्ष लोक त्यांच्या धर्मासाठी करतात। तर देवाने मला आज कुठंतरी आणून मला हे काम लोकांचं सेवासाठी मी आलो। मला ह्याच्यानी काही मला कुठलंही पॉलिटिक्समध्ये काही मला ना कुठलंही फायदा काहीच नाही। देवाने मला माझं कारोबार दिलेले, मी कष्ट करतो आणि मला आमचे मदतरीजा ते लोकांसाठी सेवा केली। तसंच एवढं मोठं सेवा नाही, थोडक्यात आम्ही थोडंसं सेवा लोकांसाठी करू शकतो। आज ख्रिश्चन धर्म आहेत पुणे सिटीमध्ये आहे, लय संख्याने आहेत, 3 ते 4% ख्रिश्चन धर्म आहेत, बट त्यांना काही गव्हर्नमेंटचं उपलब्धी नाही, त्यांना काही सुविधा नाही। त्यांना आज एक साधारण माणूस दवाखान्यात जातो, दवाखान्यात जाण्यावर अचानक त्याला 2 लाख 5 लाख रुपये हे येते आणि गव्हर्नमेंट बसलेले त्यांना पैसे द्यायसाठी, बट त्यांना घेता येत नाही, तर ते कसे होईल। आज लोकल कुठलाही त्रास झालं, त्यांना काही झालं, शिक्षणमध्ये कॉर्पोरेशनमध्ये किती स्कीम्स आहे, मुलांना आहे, वयस्कर लोकांना आहे, त्यांना किती स्कीम्स आहे, बट काही ते उपलब्धी त्यांच्याकडेपर्यंत जात नाही, त्यांना माहिती पडत नाही। हालांकी गव्हर्नमेंट देत आहे, असं नाही का आम्ही गव्हर्नमेंटच्या विरुद्ध काही बोलू नाही शकत, बट त्यासाठी त्यांचं लोकांपर्यंत ते लोक आमचे ख्रिश्चन समाजाचं पादरी लोकांपर्यंत, लहान गरीब ख्रिश्चनसाठी आम्ही जाणार, त्यांच्या दारात जाणार आणि त्यांना गव्हर्नमेंटचं सीट उपलब्ध करून त्यांना देणार आहे। महानगरपालिकामध्ये अनेक स्कीम्स आहे, मेडिकल स्कीम्स आहे, प्रत्येक शिक्षणासाठी आहे। तर महानगरपालिकापासून जेवढंही स्कीम आहे ते मी त्यांना ख्रिश्चन बंधुवाकरता आणि इतर समाजासाठी बी मी काम करणार। आजपर्यंत जोही काम केले मी समाज म्हणून नाही केले, पण आज मी थोडं माझ्या समाजासाठी थोडं काम येणार म्हणून हे तुमची मदत लागणार आहे। काही लोकांनी मला विचार केले का बाबा तुम्ही RPI काम करतात, पर ते तर BJPमध्ये बी त्यांचे गाठबंधन आहे, बट मी फक्त लोकांना एवढंच बोलायला इच्छुक असतोय का BJP सरकारचं विचारधारा वेगळं आहे आणि आठवले साहेबांचं विचारधारा वेगळं आहे। आणि मी आज आठवले साहेबाकडे आलो म्हणजे ते बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी आमचं संविधान बनवलेलं आहे। आज सगळे लोक जो आहेत सगळ्यांसाठी ते संविधान बनवून आलेलं आणि त्यांना फॉलो करतात आहे आमचं श्री रामदास केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब, आणि त्यांच्या विचारधारा सेक्युलर आहे। ते सेक्युलर आहे म्हणजे ते एकच बोलतात, ते माझ्या बाबासाहेबांनी सगळं धर्मासाठी केलेलं आहे, तर मी बी तेच फॉलो करणार आहे। मी सगळं धर्मासाठी
हे करणार आहे. आणि त्यांच्या विचारधार बघून मला आनंद वाटला आणि त्यासाठी मी त्या पक्षातला प्रवेश केला. पक्षाने मला जो आज जबाबदारी दिलेल्या आहेत, तर मी माझं मनाने आणि एक निष्ठांनी मी काम करल आणि जेवढं होतील पक्षासाठी, पक्ष मोठं करतील. आज पुण्यामध्ये आहे, मी तुम्हाला आज नंतर प्रॉमिस करतो आहे तर पूर्ण महाराष्ट्र हिंदुस्थानपर्यंत मी हे आमचे ख्रिश्चन समाज आठवले साहेब सांगते हे गाठ असणार म्हणजे असणारच आहे.